रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा चटपटीत आणि हेल्दी नाश्ता बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी। 1 चमचा इथे कलोंजी घेतलेली आहे, ती आपल्याला घालायची आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, हे बघा, जशा पद्धतीने आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। चपातीला आपण कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडंसं असं घट्ट आपल्याला मळायचं आहे। त्यामुळे आपला हा नाश्ता मस्त असा क्रिस्पी बनतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। तर तुम्ही पाहू शकता, हे बघा, आता थोडं थोडं पाणी ॲड करत मी घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। बघा, पीठ मळून झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। 1 चमचा तेल घालून आपल्याला पुन्हा असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय, बघा, हा नाश्ता तुम्ही आदल्या दिवशीही करून ठेवू शकताय। बघा, तुम्ही सगळं स्टफिंग आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवायचं आहे आणि आयत्या वेळेला आपल्याला ह्या नाश्ता करायला घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे पीठ मळून आपलं छान झालेलं आहे। त्यानंतर असा उंडाई घ्यायचा आहे, अशा प्रकारचे ते मी गोळे तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय, बघा, लहान मोठे अशा पद्धतीने मी ते गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता याच पद्धतीचे आपण इथे गोळे तयार करून घेणार आहोत आणि आपण नाश्त्याला सुरुवात करायची आहे। इथे मी सर्व गोळे इथे करून घेतलेले आहेत। एका कपड्याने आपल्याला ह्याला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि इथे आपण आता आतमधली स्टफिंग करायला घ्यायचं आहे। बघा, आतमधलं जे सारण असतं ना त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। ही 1 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला नंतरच मिक्सरला लावून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकताय, बघा, तर याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। 2 इंच आलं घातलेलं आहे आपण। 1 चमचा इथे जिरं घातलेलं आहे। थोडीशी चिमूटभर आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे आणि 5 ते 6 इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला ह्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, बघा, इथे वाटून झालेलं आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून एक कांदा घालायचा आहे। कांदा छान असा बारीक कट करायचा आहे। अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता, इथे आपलं आतमधलं सारण आपलं इथे तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकताय, बघा, आता आपल्याला नाश्त्याची तयारी करायला घ्यायची आहे। आपण या नाश्त्याला लाटून घेणार नाही आहोत, तर इथे मी लिंबू पिळायचा साचा घेतलेला आहे। साच्यामध्ये असा हुंडा घालायचा आहे आणि दाबून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय, बघा, छान अशी डिझाईन आपली तयार होते। तर अशा पद्धतीने हे झटपट ही आपले नाश्ता हे तयार होतात। त्याला लाटायचं किंवा आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं असं काहीही झंझट राहत नाही याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकताय, बघा, छान अशी वाटी तयार होते आणि त्याच्यामध्ये डिझाईनही पण सुरेख येते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो। तर तुम्ही पाहू शकताय, बघा, अशा पद्धतीने आपण ही वाटी तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ते घालणार होते। बघा, 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये असं फोल्ड करायचं आहे। एक्स्ट्राचं जर असेल ना वरती तर ते काढून टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकताय, बघा, हा नाश्ता खायला अतिशय टेस्टी लागतो आणि वेगळी ही रेसिपी आहे, त्यामुळे खायलाही खूप छान वाटते आणि मुलं तर एकदम चटपटीत असल्यामुळे अगदी आवडीने खातात। तुम्ही पाहू शकताय, बघा, आणि जसं तुम्हाला मी म्हटलं की हा नाश्ता आपण आदल्या दिवशीही तयार करून ठेवू शकतो आणि आयत्या वेळेला आपण ह्याला फक्त वाफवून ह्याला फोडणी तयार करून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकताय, बघा, त्यामुळे टिफिनसाठीही देताना आपण हा नाश्ता झटपट तयार होतो। तर नक्कीच ह्या नाश्त्याला तुम्ही ट्राय करा। तर सर्व इथे आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत। बघा, छान अशी सुरेख डिझाईन पडते। बघा, तुम्ही पाहू शकताय, बघा, थोडंसं असं प्रेस करायचं आहे आणि काही न करता आपल्याला छान अशी डिझाईन आपली ही तयार होते। करंजीच्या आकाराची मस्त अशी डिझाईन इथे तयार होते। ह्याच्या पाऱ्या जर तुम्हाला जाड वाटत असतील ना तर थोड्याशा अशा पातळ करून घ्यायच्या आहेत आणि जाड जरी राहिले ना तरी आपण ह्या नाश्त्याला वाफवून घेणार आहोत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही। हा नाश्ता आपला छान असा तयार होतो। तुम्ही बघू शकताय, बघा, इथे लहान मुलांना चटपटीत तर हवंच असतं आणि चटपटीत जेव्हा खाण्याची इच्छा झाली असेल त्यावेळेला हा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच करून द्या, मुलांनाही खूप आवडेल। तर तुम्ही बघू शकताय, बघा, अशा पद्धतीने आपण सर्व इथे नाश्ता करून घेतलेले आहेत आणि एका साईडला इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। चाळणीवरती आपण ह्या नाश्त्याला वाफून घेणार। तुम्ही बघू शकता, इथे थोडंसं तेल लावायचं आपल्याला खाली चाळणीवरती, थोडंसं अर्धा चमचा तेल लावून ह्याला वाफवून घेणार आहोत आपण।
10 मिनटं ह्याला वाफवून घेणार आहोत. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय बघा, नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे बघा. हाताने आपण चेक करू शकतोय बघा, हाताला अजिबात हे ओलसर लागत नाही आहे. म्हणजेच आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड करून घ्यायचा आहे. हा नाश्ता खायला असाच पण खूप छान लागतो. पण इथे मी जिरं आणि मोहरीची थोडी फोडणी देणार आहे. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे घालायचे ते एक करून. हे बघा, 5 मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती ह्याला छान असं शेकून घ्यायचं आहे बघा. तेलाचा वापर आपण इथे जास्त केलेला नाही आहे, त्यामुळे हे ऑइली नाही आहेत आणि त्यामुळे हे हेल्दी पण आहेत. आणि शिवाय आपण हे गव्हाच्या पिठापासून केलेले आहेत, त्यामुळे बिनधास्तपणे आपण ह्याला खाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता हे बघा, दोन्ही साईडून आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही पाहू शकता बघा, हिचा कलर बघा किती मस्त आलेला आहे. आणि गॅस आपला इथे आता बंद करून घ्यायचा आहे. आणि खाण्यासाठी नाश्ता आपला इथे हा तयार झालेला आहे. तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने केलेला गव्हाचा हेल्दी नाश्ता कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.